नाशिक शहरात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी विकास कामं सुरू आहेत। वेळेत कामं पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न केले जात आहेत। दरम्यान त्र्यंबक रोड हा मायक्रो सर्कल परिसरात निकृष्ट दर्जाचा असल्याचं महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या पाहणी दौऱ्यात आढळून आलंय। यावेळी रस्ता पुन्हा एकदा नव्यानं खोदून तयार करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिलेत। याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। सध्या नाशिकच्या त्र्यंबक रोडवर आहे। आपण जर समोर बघितलं तर या त्र्यंबक रोडच्या कामाची पाहणी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांनी केलेली होती आणि यानंतर हे त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा संपूर्ण रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्याचा दावा जो आहे तो आयुक्तांनी केल्यानंतर या संपूर्ण रस्त्याचा पुन्हा एकदा त्या ठिकाणी तोडकाम आणि या ठिकाणी खोदकाम खरं तर आता सुरू करण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे काम पुन्हा एकदा सुरू करून हा रस्ता पूर्णतः काढून व्यवस्थित पुन्हा एकदा हे रस्ता काम व्हावं अशा सूचना ज्या आहेत त्या महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शासनाला 35,000 कोटी कसे खर्च करायचे याची धडपड चालू आहे। नाशिकमधले सगळे रस्ते खणून ठेवलेले, अतिशय भयानक परिस्थिती नाशिकमध्ये झालेली आहे। अनेक वृद्ध लहान मुलं महिला या खड्ड्यात पडून जखमी झालेले आहे, काही अपघात देखील झाले, काही मृत्यूसुद्धा झालेले। परंतु या शासनाला या प्रशासनाला कोणतंही घेणं देणं नाही। जिथे 7 इंची किंवा 6 इंची लेअर आली पाहिजे तिथे यांनी 3 इंचीच्या काही ठिकाणी लेअर टाकले गेलेले आहे आणि मध्येच काहीतरी भेगा पडलेल्या आहेत। काँक्रिटीकरणाच्या कामाला हजारो कोटी रुपये खर्च करून हे जर रस्ते बनवता आणि हे रस्ते असे जर तुटत असतील तर मग काय फायदा त्या महापालिकेच्या कामांचा। कमीत कमी पैशांमध्ये कशा पद्धतीने हे सगळे रस्ते होतील याच्यासाठी खरं तर हा ठेकेदारांचा अट्टास होता का असा थेट प्रश्न जो आहे तो आता नाशिककर उपस्थित करू लागले आणि त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर हे पुन्हा एकदा आता या रस्त्याचं काम त्या ठिकाणी खोदकाम सुरू करण्यात आलेलं आहे आणि एकूणच या सगळ्या कामानंतर आता नाशिककरांना व्यवस्थित आणि दर्जेदार असे रस्ते देण्यासाठी पालिका प्रशासन देखील त्या ठिकाणी सरसावल्याचं एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।